मित्रांनो, आज आहे रामनवमी, पण आपण जाणार आहोत श्री कष्टभंजन हनुमान सारंगपूर गुजरात यांच्या दर्शनासाठी आपण निघालो आहोत चिपळूणवरून आपल्या क्वीड गाडीमध्ये संध्याकाळच्या वेळेला. आणि जातानाच भेटतं आपल्याला सुंदरसं असं कशेडीचं टनल. तेच पार केल्यावरती थोड्याच वेळानंतर आम्हाला लागली खूप भूक आणि त्याच्यामुळे आपण छानशा रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर केलेली आहे एक व्हेज थाली. ती आपण पटकन थाली खाऊन घेऊया. जेवण पण डिलिशियस दिसतंय. प्युअर व्हेज हे जे हॉटेल आहे ऑन द वे ते खूप चांगलं आहे. आपण तिथे नाश्ता केला आणि तशीच गाडी घेऊन गेलो आपण पनवेलला. पनवेलमध्ये आपण पार्किंगमध्ये ट्रेनच्या पार्किंगमध्ये आपली गाडी लावलेली आहे आणि तिकडनं आपण बुक केली आहे कॅब आणि कॅबवरून आपण थेट जाणार आहोत आता एअरपोर्टवरती. आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2वरती प्लेन आहे, त्यासाठी आपण आता एअरपोर्टवरती आलेलो आहोत. एअरपोर्टवरती आल्याला जी एअरपोर्टची वाईब असते फ्रेंड्स, आय रिअली लव्ह इट. मला हे टर्मिनस तर खूप आवडलं. मी या टर्मिनलवरती पहिल्यांदा आलेले आहे. DG यात्रा ॲपमधून आपलं आपण बोर्डिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे यू हॅव अ हेसल फ्री जर्नी. आय विल ॲडवाईज यू की तुम्हीसुद्धा तुमची जी प्लेन असेल इन डोमेस्टिक बुकिंग जी असेल ती तुम्ही DG यात्रा ॲपने करा, म्हणजे तुम्हाला बोर्डिंगसुद्धा होईल हेसल फ्री. त्याच्यानंतर आता आपण एअरपोर्टवरती गेल्यावरती आपलं चेक इनसुद्धा बोर्डिंग पाससुद्धा आहे ते आपण आपलं सेल्फ सर्व्हिसने काढलं, जेणेकरून आपला टाईम सेव्ह होईल आणि आपण जरा आजूबाजूला शॉपिंग करू आणि अर्थातच फोटो क्लिक करू. आणि आम्ही लगेचच दुसऱ्या दिवशी पहाटे 6:30च्या दरम्यान पोचलो फायनली सारंगपूरला, जिथे आहे भव्य असं सुंदर असं कष्टभंजन हनुमानांचं मंदिर आणि अतिशय सुंदर असा प्रिमायसेस आहे. तिथे गेल्यावरती जी पॉझिटिव्ह वाईब तुम्ही फील करताना फ्रेंड्स, इट इज रिअली वर्थ एक्सपिरियन्सिंग. आम्ही आमची फुल रात्रभरची जर्नी केल्यावरती इथे आलो आणि इथे जेव्हा दर्शन घेतलं हनुमानांचा, आजूबाजूचा हा जो प्रिमायसेस तुम्ही बघता तो खूप मोठा आणि भव्य आहे. इथे शंकरांचं सुद्धा देऊळ आहे, बाजूला श्रीकृष्णांचं देऊळ आहे आणि समोर बघता आहात ते आहे श्रीकष्टभंजन हनुमानांचं टेम्पल. तिथेही आपण आज जाऊन दर्शन घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण इथेही थोडेसे फोटो क्लिक केले. इथे आहे एक मोठी मूर्ती हनुमानांची, जी आहे मेटलची मूर्ती, आणि इथे राहण्याची सोय आहे, खाण्याची सोय आहे. टेम्पलच्या प्रेमासेसमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची आणि राहायची अशी सगळी सोय मिळते. आणि फायनली आपण पोचलो आहोत इथे कष्टभंजन हनुमानांच्या देवळामध्ये. आज येथे रामनवमी असल्यामुळे हनुमानांच्या देवळामध्ये एवढ्या सकाळी एवढी रश नव्हती, पण आम्ही जेव्हा तिथे प्रेमायसेसमध्ये पोचलो तेव्हा आम्हाला छान हनुमानांचं दर्शन झालं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये मला नक्की